आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किती भयानक परिस्थिती आहे की बातमींमध्ये पाहिलं की एकट्या परळीमध्येच 109 मृतदेह सापडलेले आहेत. म्हणजे 109 मर्डर झालेले आहेत, हत्या झालेल्या आहेत. त्यातल्या 3च प्रकरणाची जी चौकशी आहे ती होत आहे, परंतु 106 प्रकरणाची चौकशी ही पोलीस प्रशासनामार्फत परफेक्टली होत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परळीमध्ये दहशत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासनावर दबाव आहे. तर असं जर झालं तर नक्कीच पुरोगामी महाराष्ट्राची अस्मिता ही कुठल्या लेवलला येऊन पोचलेली आहे तुम्ही याचा अंदाज लावू शकता. पण जर परळीमध्येच 109 मृतदेह सापडत असतील तर पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती काय असू शकते ह्याची साधी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आवाज उठवला पाहिजे, कारण आता लढाई ही विरोधी पक्ष नेता किंवा सत्ताधारी यांच्यामधली नाही. कारण आता ह्या लढाईला एक वेगळं स्वरूप प्राप्त व्हायला लागलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्ती आता रस्त्यावर उतरला जात आहे आणि ही सगळी या राजकारण्यांची मिलीभगत आहे. एकमेकांना लोक अटॅच्ड आहेत, एकमेकांच्या कड्या ह्या जुळत आहेत. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो आणि तिसरा एक व्यक्ती अश्रू पुसल्यासारखं करत आहेत. अशी नाटक नौटंकी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर महाराष्ट्राचे आपण नागरिक म्हणून, या देशाचे आपण नागरिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टीबद्दल आवाज नक्कीच उठवला पाहिजे. पोलीस प्रशासनावर असलेला अतिरिक्त दबाव हा आला नाही पाहिजे. पोलिसांमार्फत या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, दोषींवर कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे. आज बीड म्हणजे हा बिहारपेक्षा सुद्धा भयानक परिस्थितीचा तिकडे दहशत व्हायला लागलेली आहे. तर या दहशतीच्या विरोधामध्ये सिव्हिलियन म्हणून, एक आपण नागरिक म्हणून आज उतरावं लागते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या पद्धतीनं दहशत करण्यासाठी खंडणी, त्याच्या मार्फत मृत्यू, त्याच्या मार्फत हत्या करण्यात येत आहे आणि हे साम्राज्य वाढत जात आहे आणि ह्या साम्राज्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि जे दोषी आहेत आणि छोटे आका, मोठे आका, सुप्रीम आका, उजवा आका, डावा आका, हे सगळे आका आणि त्यांचं राजकारण म्हणजे सर्वसामान्याचा जीव हा जात आहे, असं व्हायला नाही पाहिजे. तर नक्कीच आवाज उठवा. लाईक